पहाटे वांगणी, बदलापूर तसंच नेरळ भागात जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे इथल्या भात शेतीचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या भागात मोठ्या प्रमाणात पावसाळी भाजीपाला पिकवला जातो आणि त्याला सुद्धा पावसाचा फटका बसू शकतो। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसानं बरसायला सुरुवात केलेली आहे। वांगणी, बदलापूर, नेरळच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय। या पावसाचा कुठेतरी पिकाला फटका बसू शकतो। आता आपण पाहिलं असेल की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। या भागामध्ये भातशेती केली जाते, त्याचबरोबर पावसाळी भाजीपाला केला जातो। मात्र पाऊस थांबण्याची चिन्ह नाहीयेत, त्यामुळे भात पिकाला देखील मोठा फटका बसू शकतो। त्याचबरोबर जो पावसाळी भाजीपाला केला जातो, ज्यामध्ये भेंडी असेल, दुधी असेल, शिरावळी असतील किंवा इतर काकडीचं पीक असेल, हा भाजीपाला मुंबई पट्ट्यामध्ये इथले शेतकरी विकत असतात। पाऊस असाच बरसत राहिला तर या पिकाला देखील फटका बसू शकतो। साधारणतः 6 मे रोजी पावसाला सुरुवात झालेली होती। आता सप्टेंबर अखेर उजाडलाय, तरी सुद्धा पाऊस थांबण्याची चिन्ह नाहीयेत, त्यामुळे या पट्ट्यातला शेतकरी सुद्धा चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, वांगणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।